तुम्ही आम्ही सप्ताह करतोय, तुम्ही आम्ही त्यांच्या नावाने हा जयंती अर्थात पुण्यतिथीचा उत्सव करतोय, म्हणजे तुम्ही आम्ही त्यांचं नाव ठेवतोय असं नाही, तुमचं आपण त्यांचं नाव वाढवतोय असा गैरसमज मनात ठेवू नका. मग अहो भाऊ बाबांनी हयात असतानाच एवढे पारायण केले ज्ञानेश्वरीचे. अरे बाबांनी तर बाबांचं उभं आयुष्य तुम्ही पाहताय. बैसोनी पाण्यावरी नारायण बाबा उभं आयुष्य त्यांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, स्वतः केले. आणि मग तुम्हाला सांगतायत वाचा डोळा ज्ञानेश्वरी वाचली नाही तर मराठवाड्यातून पहिली दिंडी श्री क्षेत्र नारायणगडावरून पंढरपूरला काढली ती राष्ट्रसंत भगवान बाबांनी. विठ्ठल काही बोटावर मोजणे इतके लोक होते पहिल्या दिंडीमध्ये. आज जागा पुरत नाही रस्त्याने चालायला. हा उत्सव एवढा वाढलाय, मला वैयक्तिक वाटतं आपण दिंडीत जातो, आपण त्यांच्या नावाने सप्ते करतो म्हणून त्यांचं नाव वाढत नाही. उभं आयुष्य ज्या देवाचं नाव त्यांनी नाव मुखामध्ये घेतले ना, आता ते गेले वाऱ्या हाती माप चाले कीर्ती मुख त्याचे स्वतः भगवंत त्यांची कीर्ती वाढवतोय. आता आपण कीर्ती वाढवत नाही, आपण फक्त कृतज्ञतेचा सोहळा करतोय. आपल्यावर त्यांचं ऋण आहे म्हणून हा सोहळा करावाच लागणार. भाग्यवान आहात की भाऊ बाबांचा संयुक्त पुण्यतिथीचा हा सोहळा आपण करत आहात. माझ्या समोर आपण सर्व बसलेले आहात. आज काल्याचा प्रसंग आहे. पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी, आता सर्वांचा नामोल्लेख करू का? केशव महाराज करू सगळ्यांचा? सगळी माहिती येते. हरिबाबा आहेत, सर्व महाराज मंडळी सर्व ओळखीचे आहेत. भाऊ बाबांवर सद्गुरू नारायण बाबांवर नितांत श्रद्धा असणारे तुम्ही सर्व भाविक आहात. इकडे उत्कृष्ट मृदंग वादक आहेत, उत्कृष्ट पेटी वादक आहेत, कॅमेरामॅनही आहेत. आपणही बहुसंख्येने उपस्थित झालात. दुःखद घटना घडली सकाळी म्हणून उशीर झाला. मनुष्य आहे, जिथे भाऊ बाबांना सोडलं नाही तुम्ही कोण आहात? भाऊ बाबांना हे जग सोडावं लागलं, पण मलाही एक दिवस सोडायचं आहे. एक करा, सोडायचं तर प्रत्येकालाच आहे जग, पण भाऊ बाबांच्या विचाराने जगलात ना मरण सोपं होतं. विठ्ठल हे भक्तपरायण कृष्णा महाराज श्री सागर नाही का, त्यांचा नियमित फोन येत गेला आणि कृष्णा महाराजांमुळे हरिबाबामुळे गावात येण्याचा योग आला. आपलं गाव तसं छोटं आहे, पोटावर मोजणे इतकीच लोक आहेत. मला वैयक्तिक वाटतं आज काला शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे. काला म्हणजे काय? बाकीचा काला तुम्ही पाहिलाय, हरिनामाचा खिचडी काला, अनेक व्याख्या आहेत काल्याच्या, पण काल्याची मुख्य व्याख्या मला वैयक्तिक वाटते. तुका म्हणे काला कोठ्या मुख्य व्याख्या काय आहे? जिथे भेद नाही त्याचं नाव. आपण आपल्या गावामध्ये 18 पगड जातीचे राहत असताना देखील भाऊ बाबांचा उत्सवाचा हा काल आहे, म्हणून इथे सर्व एकत्रित येऊन सर्व आपापली जात विसरून एकत्रित प्रेमाने घेण्याचा जो प्रसाद आहे, जो घेणार आहोत प्रसाद, त्याचं नाव काला. काला शब्दाचा अजून दुसरा अर्थ सांगू का? प्रत्येकाचे मन सारखे नाहीत. पिंडी पिंडी मतिर भिन्ना, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे, म्हणजे प्रत्येकाचे विचार प्रत्येकाबरोबर पटतीलच असं सांगता येत नाही.
पण जिथे आपापल्या वेगवेगळ्या बुद्धीचे वेगवेगळ्या मताचे लोक पण जिथे एकत्रित येऊन प्रेमाने राहतात त्याचं नाव काला. इथेच होऊ शकतंय आणि या धर्ममंडपातच होऊ शकतं. धर्ममंडप सोडला की आपल्याला द्वैत यायला वेळ लागत नाही, पण इथे आल्यानंतर द्वैत गळून पडतं. का? भगवान बाबांचा हा दरबार मला मुखाने ऐक ऐक ऐक, बाबांचा दरबार आहे, भाऊंचा दरबार आहे. आणि हा दरबार असा आहे, ऐका. दरबार भगवान बाबा के, दरबार वामन भाव के, दुख दर्द दुनिया के ससाए सीने से लगाए दरबार बाबांचा दरबार आहे. द्वैत गळालच पाहिजे. द्वैत जिथे गळतं याच ठिकाणी गळतं, म्हणून याचं नाव काला. अभेद नाही, अर्थात अभेद आहे म्हणजे तुका म्हणे काला कोठे अभेद देखील भेद नाही. जी जागा तिचं नाव काला. इथे काहीच भेद राहत नाही. म्हणून 700 वर्षापूर्वी महाराज दुसरा काला झाला. पहिला काला जो झाला ना, काला शब्दाचा अर्थ आहे का, जिथे श्रीमंती आणि गरीब हा भेद पाहिला गेला नाही. व्यापारी गोपाळ हे गरीबातले गरीब होते, पण भगवान कृष्ण राजे असताना देखील त्यांच्यासारखे राहिलेत. त्यांच्यासारखेच कपड्याचा पेहराव केला आणि जे स्वतः खात होते ते त्यांना खायला दिलं. ते जे खात होते गोपाळ तेच आपण खाल्लं. पहिला काला. खडकी सोडी येला मोठा आजीचा दही काला. पहिला काला कुठे गेला सगळ्यांना माहिती आहे. कुणी केला? भानुदास गीती गात प्रसाद दे भानुदास. पहिला काला केला. दुसरा काला 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी केला. कोण होतं तिथे? जे आले होते ना महाराज, प्रत्येक जण वर्ण अभिमान विसरलिया, वर्ण अभिमान विसरलिया, एकमेका निर्मळ पाषाण दुसरा काला माझ्या ज्ञानोबांनी केला. तो करत असताना कोण कुठल्या जातीचा होता हा भेद कधी पाहिला नाही. आणि त्यानंतर तिसरा काला ज्ञानोबाराय तुकोबाराय नंतर तिसरा काला, तोच काला वैराग्य मोठी संत श्री वामन भाऊ महाराज आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी तुमच्या आमच्या मध्ये येऊन केला. तो काला आपल्याला करायचा आहे. एक वाक्य शेवटचं घेऊन जा बरोबर. काला म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या जातीचे जे आज महाराष्ट्र ज्या विचाराशी झुंजतोय तो विचार टाकून देणे याचं नाव काय? प्रार्थना करू नका. नुसती शाळेमध्ये प्रार्थना शिकवली जाते. खरा तो एकची धर्म जगा हे बोलण्या मला वैयक्तिक वाटतं. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, मानसाने आज आज आपल्या मधले वातावरण बिघडलंय ना, हा हे विसरून जा. तरच भाऊ बाबांच्या कृतज्ञतेचा सोहळा आपला पूर्ण झाला, आपल्याला त्याचं चीज झालं असं मला वाटतं. आपण केलेला या कार्याची समाप्ती कुठे करायची असेल तर काल्याने. आणि काला म्हणजे प्रेम.
जिथे प्रेमाचं आदान प्रदान होतं त्याचं नाव काला आहे. मी सांगितलं ज्ञानोबरांनी या रे लहान तो इथे येऊ शकतो. सबके लिए मंदिर ये हमारा, अरे मतभेद को भुलाना मंदिर ये आणि इथे येऊन या ज्ञान गंगेमध्ये न्हावून जा, या प्रेम गंगेमध्ये न्हावून जा. हा काला तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबारायांनी भाऊ बाबांनी तुमच्या आमच्यामध्ये येऊन केला. जो काला हा प्रसाद साधा नाही बरं का, हा देव दुर्लभ प्रसाद आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष वैकुंठीचे आशीष. संत संगे हा लाभ विशेष मिळतो, बाकीकडे नाही. पण तो काला आपल्याला करायचा आहे. पण वैयक्तिक थोडं वाटतं की थोडा वेळ आपण आपापसातले मतभेद विसरून तर नक्की जाणार आहात. आणि विसरून जाणार याकरता बोलतोय कारण मी ज्या गादीवर उभा आहे ना, ही नारदाची गादी आहे. इथून खोटं बोलायचं नसतं. आणि ऐकणाऱ्याने देखील इथून जो उपदेश येईल तो ऐकायचा असतो. आणि तुम्ही 100% ऐकणार. आपल्या गावामध्ये प्रेमाचा काला सुरू होणार, तो झालेला आहे. माझ्या पूर्ण कीर्तनातलं घेऊन गेला. ती सुरुवातीला या करता बोलते, बाकीचं ध्यानात जेव्हा मी पुढचं बोलायला लागेल तेव्हा हे ध्यानातून जाऊ शकतं. पण हे वाक्य ध्यानात ठेवा. विठ्ठल बाकीचे स्टेज तुम्हाला हे प्रबोधन करणार नाहीत. हे आमचं स्टेज असं आहे. आम्हाला काय स्वार्थ आहे? मी जर समजा तुम्हाला असं सांगितलं, माझा काय स्वार्थ आहे? तुम्ही एकोप्याने राहा, तुम्ही प्रेमाने वागा, तुम्ही आपापसामध्ये भावाभावासारखं राहा. असं माझं सांगून माझा वैयक्तिक काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. पण एक फायदा आहे. काय? मला सांगेल, तुम्ही एक जर झालात ना तर भाऊ बाबांना सद्गुरु नगत नारायण महाराज थोडं पुढे जातो, छत्रपती शिवरायांना चांगलं वाटेल. महाराजांबरोबर मावळे होते. मावळे कुठल्या जातीचे होते बघा? सगळ्या जातीचे होते. हा महाराष्ट्र महाराजांच्या विचाराचा आहे. हा महाराष्ट्र ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराचा आहे. म्हणून इथे बरेचदा असे वादळ येतात. ते वादळ येऊ द्या, ते शांत होतील. आपण फक्त आपल्या गावामध्ये वादळ निर्माण करू नका. प्रेमाचं सांगणं आहे. तुम्ही निश्चित ऐकणार आहात. तुम्ही ऐकालच ही अपेक्षा व्यक्त करून पुढचं वाक्य अर्थात माझं कीर्तन आरंभ करतो. विठ्ठल काल्याचा प्रसंग आज सांगायचा आहे. 700 वर्षापूर्वी ऐका, 700 वर्षापूर्वी काला केला ज्ञानोबरायाने. पण द्वापार युगातला काला कसा झाला असेल, त्या द्वापार युगात ते लोक कशी राहत असतील, असं सुंदर वर्णन आमच्या संतांनी केलेलं आहे. आज कलियुगामध्ये आपण राहत असताना पाहतो माणसं पदोपदी खोटं बोलतात. मी नेहमी सांगत असतो, आया समय बडा बेढंगा, आज बनाना कहीं पे झगड़ा नहीं बेदंगा, नाच रहा फूट फूट कर गिरती प्यारे बाबा के प्राण, कितना बदल गया देख तेरे संसार के आभंगाच्या पाठ्याचे जे पाठ आहे ते सांगतोय हरी बाबा. विठ्ठल विठ्ठल हे तरी पाठ आहे ना. चांद न बदला सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया संसार. या बदलत्या जगामध्ये आपण जास्त काळ टिकणार नाही. त्याकरता आपण थोडा वेळ, अगदी अर्धा तास द्वापार युगात जाऊ. त्या काळामध्ये ज्या गवळणी होत्या ना, त्या भगवान कृष्णावर फार प्रेम करायच्या. सकाळी सकाळी बर सकाळी त्यांचं उठण्याचा वेळ किती असेल? 8. आता आहे पहिला सांगतो. पहिला द्वापार युगात हा ब्रह्म मुहूर्तावर गवळणी उठायच्या.
प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा. प्रातकाळी मुहूर्तावर गवळणी उठायच्या आणि प्रत्येकीच्या घरी नंदबाबाच्या घरी 9 लक्ष गाई, म्हणजे बाकीच्या गरीबातल्या गरिबांच्या अर्थात घरी 1000 गाई तर असतील. मग त्या 1000 गायी आहे म्हणजे गवळीला उठल्यानंतर पहिले काम कोणतं असेल? जे रात्रीचं दिवसभराचं उरलेलं दूध आहे ते इरजण लावलेलं आहे, सकाळी त्याला घुसळायचं. म्हणून घुसळण मांडी येले घरोघरी नुसत्या काम करत नव्हत्या गवळणी. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा. आणि प्रत्येकाच्या घरून एकच आवाज यायचा, घुम घुम करी घुम घुम करी करी रे मला माहिती घुसळत असताना काय करावं लागतं जर लोणी वर येतच नसेल तर. पण आता कोणी आहे का दूध आहे का एवढं? बरं घुसळ झाल्यानंतर लोणी बाहेर येतं, लोण्याचं काय करतात? तूप. आता तूप आहे का? मी एका घरी जेवायला गेलो, डाळ भात वाढला, अरे बाबा म्हणलं तूप, आतून आवाज आला चुप नाही. पूर्वी घरोघरी घुसळण मांडायचे आणि ते दही दूध तुपाने भरपूर असायचं. आज ही गवळण महाराज ते घुसळण करते. आता ऐका, पहिलं काम तिचं झालं, घुसळायचं काम झालं की मग स्नान वगैरे झाले, स्वयंपाक झाला की हा जो गोपाळ होता, गायी भरपूर असल्यामुळे रानात यांनी जावं आणि या गवळणीने काय करावं? मग खाली सगळ्यात खाली महाराज मोठा माठ, त्याच्यावर छोटा माठ, त्याच्यावर छोटा माठ, सगळ्यात खालचा जो माठ असायचा त्याच्यामध्ये ताक, त्याच्या वरच्या माठामध्ये दही, त्याच्या वरच्या माठामध्ये दूध, मग वर लोणी आणि मग शेवटी तूप, अशी रास. आणि मग बाजाराला दही पूर्वी लोक खोटं बोलत नव्हते, खोटं वागत नव्हते, म्हणून ती सांगते दुधात यमुनेचा पण हरिबाबा बाबाच्या डोक्यात आली ही गवळण, मला मी तरी म्हणलं काय हेच सांगतोय. मग मी अय्या बाजारू गवळण नाही आल्यात बाजारात. परवा एक गवळण ऐकली, मुळीच नव्हतं माझा अरे बाबा, जर हा गवळण लिहिणारा मला सापडला त्याच्या वनात येऊन निभार हाणार. आणखी एक गवळण ऐकली, कन्हैयाला अजून एक मधी गवळण आली होती बघा, तुझी थट्टा तुझी रीत कानाची नाही बाई बाई बांगडी बांगडी. आणि आता तर कुठे जा महाराज, एकच गवळण चालली आहे, रडू नको बाळा बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते.
मग रडणं काही थांबना. लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते. तू पाण्याला जाऊ नाही तर तिकडेच राहा. पण आमच्या संतांचं नाव घेऊन काही असं तुम्ही त्यांना खऱ्या गवळणी काय महाराज, खऱ्या गवळणी जर ऐकल्या ना महाराज, ऐकताना संसार विसरला जातो त्या खऱ्या गवळणी. येणे एकले हो जाणे जीवनी, येथे राहायची नाही कोटी, जोडीले धन ते नसले लक्ष कोटी, म्हणून आले ओ सावळ्याचे भेटी हो. खऱ्या गवळणी. आता ही जी गवळण आहे बाजाराला निघाली नाही का, गवळण मथुरेला कुठे निघाली, मथुरेला निघाली. म्हणजे कुठे निघाली, बाजाराला. दुडीवर जात असताना हा जो कृष्ण होता ना, भगवान कृष्ण गायी राखण्याकरता गेलेला आहे. एक तर तो भगवान कृष्ण दिसायला सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर, संत वर्णन करतात नामदेव महाराज. कुसुम शुभ शुभ कांती नागर, नाथ महाराज कासे पीतांबर मनोहर, पाहुनी हुल पडली कमल नयना, मुरली नको वाजा हे मनमोहना. तो भगवंत दिसायला सुंदर, इतका सुंदर. पाहिली दिसायला सुंदर, पाहिल्यानंतर पाहणाराच्या महाराज अंतकरणाचा ठाव भगवंताने घ्यावा. बरं, जेवढा दिसायला सुंदर तेवढा सुंदरतेने वेणूही वाजवतो. मृदू मधुर मधुर कोण वाजवतो, सावळा नंदन नंदाचा, नंदाचा नंदाचा वाजवितो वेणू. सुंदर भगवंत वेणू वाजवतोय. वेणू वाजता वाजता महाराज एक तर तो दिसायला सुंदर आणि वेणू ही सुंदर वाजवतोय. आणि या गवळणीने पाहिला 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 नंदाचा तेने वेदिले मन वेधून घ्यावं. आता विचार करा, ही गवळण बाजाराला निघाली, जातानी भगवंताला पाहिलं, यमुना मातेच्या पलीकडे गेली, डोक्यावर आहे दही दूध तूप लोणी. काय म्हणायला पाहिजे बाजारात, ती म्हणत होती दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या. आतापर्यंत म्हणायची, पण आज कृष्णाला पाहिले बाजारात गेली, गोविंद घ्या, दामोदर घ्या, मुकुंद घ्या. अहो दही दूध तूप लोणी म्हणायचंच विसरली आणि मग गोविंद घ्या गणी दामोदर घ्या, गोविंद घ्या गणी दामोदर घ्या. तव तव हा सती मथुरेच्या तो महाराज गवळणी असायची. आता ही गवळण तिची अशी अवस्था का झाली, तुकोबाराय वर्णन करतात. देखीला डोळा बैसला तोची पण नेहमी भगवंताला पाहावं आणि भगवंताला पाहिल्यानंतर गवळणी स्वतःला विसरून जावं. काय काय विसरायचं, त्या विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या नंदा, वृत्ती वेधली परमानंदा हो नंदा हो बाबा भगवंताला पाहावं, स्वतःला विसरून जावं. भगवंताला गवळणी तक्रार करायच्या, देवा वेणू वाजव, पण अशा वेळी वाजवत जाऊ नको जेव्हा आम्ही कामात असतो. देवा काल तू वेणू वाजवलाच देवा, आम्ही कामात होतो. एक गवळण म्हणली, मी स्वयंपाक करत होते, स्वयंपाक करता करता तुझ्या वेणूचा नाद माझ्या कानावर आला, मी स्तब्ध झाली. यात नवल नाही, जे लाकडं घातले होते, जो जाळ चालू होता, तो जाळही विजल्या गेला. सांग देवा आता स्वयंपाक कसा करायचा. आता गवळणी गाराने सांगताय भगवंत महाराज, भगवंताने विचार केला, आता अशा वेळी विणू वाजवू
की आता कुणालाच काम नसणार, म्हणून शरद पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा आणि रात्री 12 वाजता भगवंत वेणू वाजवतायत यमुनेच्या किनारी वृंदावनामध्ये. ज्या ज्या गवळीच्या कानावर तो वेणूचा मधुर नाद आला, गवळणी बोलतायत वृंदावनी वेणू गवळा वेणू वाजे गोवर्धन नादे. काय म्हणतात गवळणी, कोण वेणू वाजवतंय काय माहित नाही म्हणजे. एक गवळण म्हणते देवा तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले करणी मी घरधंदा विसरले, कैसी वाजवली मुरली आरे सावळिया कैसी वाजवली. एक गवळण म्हणली देवा तुझ्या मुरलीचं स्वरच इतका चांगला आहे, तुझ्या मुरलीचा सुरता मी हरले देवा घर सोडून घरी गेला, मी वृंदावनी आले. मी वृंदावनात आले आणि तिथे आल्यानंतर महाराज भगवंत पाहतायत, भगवंत डोळे लावलेले आहेत देवाने, वेणू वाजवतायत, रात्रीची वेळ आहे 12 वाजले. या बाकीच्या गवळणी सर्व ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये भगवत भक्तीचा अधिकार भगवंताने दिले होत्या त्याच आल्यात बरं का. कोण कोण आल्या, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना होत्या कोणी लेकी होत्या. ज्यांना ज्यांना भगवंताने अधिकार दिला होता त्या अधिकारी गवळणी आल्या. 84 कोस व्रजातील त्या गवळणी सर्व पाहिल्या देवाने. त्यांना पाहून भगवंताला जाणवलं कुणीतरी आलंय. डोळे लावलेले आहेत, देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. आणि वेणू वाजवत असताना कुणीतरी आलंय असं जाणवलं. डोळे उघडले, पाहतात तर 84 कोस व्रजातील संपूर्ण गवळणी समोर उभ्या आहेत. तेव्हा देवाने त्यांना महाराज फरसावलं. बोलतायत तुम्हाला काही लाज वाटते का, तुम्ही तुमच्या पतीला सोडून खुशाली या घनदाट अरण्यात आलात. तुम्हाला पतिव्रता धर्म माहिती आहे का? कोण कोण आहे पतिव्रता, कोणाला म्हणतात? अहो पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्श. कुणाला पतिव्रता म्हणतात? तुका म्हणे पतिव्रता देवाने उदाहरण दिलं. ऐका तुम्ही सर्व ऐकतायत ना, देवाने काय उदाहरण दिलं बघा. पतिव्रता धर्म किती श्रेष्ठ आहे. देवानी महाराज राधा समोर आली, राधेला पाहून आणि त्या बाकीच्या गवळणीला पाहून देवाने उपदेश आरंभ केला. ऐका गवळणो, पतिव्रता धर्म कशाला म्हणतात, किती श्रेष्ठ असते पतिव्रता सांगायला आरंभ केला. एक पतिव्रता होती, तिचा पती ब्राह्मण कर्म करायचा आणि घरासमोर यज्ञ नेहमी पेटलेला असायचा. आज दिवसभर यज्ञ विधी करण्याकरता बाहेर गेलेला आहे. संध्याकाळची वेळ झाली, तो घरी आला आणि ही अंगणात बसली होती. तिचं लहान मूल तिथे अंगणात रांगत होतं. तो पती आला, बोलता बोलता तो थकला होता. बोलता बोलता त्याने आपलं डोकं हिच्या मांडीवर ठेवलं आणि त्याला झोप लागली. जशी झोप लागली, तो लहान बाळ समोर अग्निकुंड पेटलेला आहे, त्या अग्नीकडे ते लहान बाळ पळतच निघालं. विचार करा, रांगत चाललंय ते अग्निकुंडाकडे. आता हिच्या जीवनामध्ये प्रश्न पडलाय, उठावं तर पतिव्रते धर्माला बाधा येत नाही, उठावं तर पोरग जळत. काय करावं? ती उठली नाही. देव सांगतात ती उठली नाही. ती खरी पतिव्रता होती. तिच्या समोर तिचं बाळ त्या अग्निकुंडात पडलं, ती उठली नाही. जेव्हा अर्धा तासांनी याचा थोडा डुकला झाला, हा उठून बसला, पळतच अग्निकुंडाकडे गेली. चमत्कार घडला. त्या अग्नीमध्ये देखील ते बाळ खेळत होतं. तो अग्नी त्याला काही करू शकला. पातिव्रत तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. आणि तुम्ही खुशाल तुमच्या पतीला सोडून इथे घनदाट अरण्यात आला, तुम्हाला काय लाज वाटते का? देव बोलतायत बराच वेळचा. शेवटी बराच वेळ गवळणी ऐकतात. राधा पुढे आली, राधेने सांगितलं देवा, अरे म्हटले जसं तुला प्रवचन येतं कीर्तन येतं तसं आम्हालाही थोडंफार आता तुझं ऐकून ऐकून जमायला लागलं. काय म्हणणं आहे तुझं? राधा म्हणली देवा तू सांगतोस ना तशीच एक पतिव्रता होती. आता उदाहरण हिने वेगळं दिलं.
तशीच एक पतिव्रता होती आणि नेहमी पतीची सेवा करायची. पतीशिवाय एक क्षण देखील तिला करमत नव्हतं. पण झालं असं, पती शिकलेला होता, त्याने अनेक परीक्षा दिल्या. नेमकं त्याला विदेशात नोकरीसाठी कॉल आला. तर विदेशात जायचंय. जात असताना विदेशामध्ये विजा एकट्याचाच होता, विमानाचा. दोघाला जाता येत नव्हतं. त्याने सांगितलं मला नोकरीसाठी गेलंच पाहिजे. प्रपंच कसा चालणार आपला? तिने सांगितलं तुम्ही जर गेला तर मी जगू शकणार नाही, तुमच्याशिवाय मी एक क्षण देखील राहू शकणार नाही. त्यावेळेला तो शिकलेला होता ना, त्याने त्याच्यासारखाच हुबेहूब दिसणारा एक मेणाचा पुतळा बनवला आणि घरी आणून ठेवला आणि तिला सांगितलं आजपासून हा मेणाचा पुतळा तुझा पती, याची सेवा करायची. आणि तो निघून गेला. आता खऱ्या पतीने सांगितलंय, मग त्या मेणाच्या पुतळ्याची ती सेवा करू लागली. 6 महिन्यांनी परत येतो बोलले होते आणि 6 महिन्याने तो परत आला. रात्रीची वेळ आहे, दरवाजा वाजवला, आहे का कोणी घरात? आता बघा, ती समोर मेणाच्या पुतळ्याची पूजा चालली आहे, सेवा चालली आहे आणि बाहेर खरा पती आला. देवाने, महाराज समोर देव ऐकतोय. राधेने प्रश्न केला देवाला, देवा खरं सांग आता, तूच खरं सांग आता, उत्तर तूच दे. खरा पती बाहेर आलाय आणि खऱ्या पतीनेच सांगितलंय की आजपासून मेणाचा पुतळा तुझा. मग मेणाच्या पुतळ्याची तिची सेवा चालली. आता तू सांग तिने उठून दरवाजा उघडावा की मेणाच्याच पुतळ्याची सेवा करावी? काय वाटतं तुम्हाला? खऱ्या पतीने काय सांगितलंय? मेणाच्या पुतळ्याची सेवा करायची. काय वाटतं तुम्हाला? मेणाच्या पुतळ्याची सेवा करावी की खरा पती आलाय? काय काय करावं? मेणाच्या पुतळ्याची. बोला लवकर, वेळ होत चाललाय. हा, मेणाच्या पुतळ्याची सेवा करावी का दरवाजा उघडून खऱ्या पतीला हात घ्यावं? ते उत्तर बरोबर आहे मावशी. जर खरा पती बाहेर आलाय तर मेणाच्या पुतळ्याला काय जाळायचं का? देवही तेच म्हटले आणि राधेने ही वाक्य पकडलं. देवा आता तू सांगितलंस ना, तू उत्तर दिलंस ना, खरा पती बाहेर आलाय, मेणाच्या पुतळ्याला काय जाळायचं का? देवा आज तुझ्या संगतीमध्ये आम्हाला कळालंय तूच आमचा खरा पती आहेस, ज्याच्या बरोबर आम्ही संसार करतोय ना देवा. तो एक दिवस मरणार आहे, एक दिवस मृत्यू पावणार आहे, विनाशी आहे. तूच एक अविनाशी आहे आणि आता तुझ्या संगतीत आल्यानंतर आता आम्हाला परत पाठवू नको. देव आता चिमट्यात सापडले, काय करता येईल ना देवाला. देव म्हणले तुमचं काय म्हणले? काही म्हणणं नाही. आजची रात्र तुमच्या बरोबर अर्थात रासलीला आम्हाला करायची, रास क्रीडा करायची. आणि मग असं सांगतात रासलीलेला आरंभ केला देवाने. सर्वात मध्ये भगवंत उभे राहिले. राधा आदी गवळणी, राधा गवळण मध्ये आहेत भगवंताबरोबर. बाकीच्या गवळणी महाराज एका जनार्दनी रास मंडळ रचिले. नाथ महाराज वर्णन करतात, राधे 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 रास मंडळ रचले. आणि झालं असं, तिथे भगवंताने राधेला कडेवर घेतलं नाचता नाचता आणि तिथून जे गुप्त झाले बाकीच्या गवळींना दिसेना. बाकीच्या गवळणी एकमेकी बरोबर बोलतायत, अगं कृष्ण कुठे, राधा कुठे? आणि मग भगवंताच्या विरहामध्ये त्या बाकीच्या गवळणींनी भगवंताच्या नावाने टाहू फोडला. त्या घनदाट अरण्यात आता भगवंताचा शोध घेतायत आणि मुखात शब्द आहे अभंगाचा, गवळणीचा.
अरण्यामध्ये बाकीच्या गवळणी भगवंताच्या नावाने टाहू फोडतायत. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे. देवा, या जगाचं पालन करणारा तू आहेस, तू जगजेठी आहेस. एक कर देवा, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही संसारातले आहोत. देई भेटी एक वेळा, देई भेटी एकदा भेट दे. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. आमचं चुकलेलं आम्हाला सांग, आम्ही त्या चुका सुधारू. पण एकदा भेट तेव्हा, अरे तू एकटाच पुरुष होतास, आम्ही स्त्री आहोत. आणि हे अरण्य साधन आहे. काय वलिले वली सावधानी निघले, सावधानी. अरण्य साधन आहे. या अरण्यामध्ये सावध म्हणजे हिंस्र पशु राहतात. कोण कोण आहे? वाघ, सिंह. खरं सांगू का, या अरण्याचं वर्णन केलंय. यामध्ये हिंस्र पशु राहतात ना, काम, क्रोध, लोभ, हे फार विचित्र आहे. यांच्याकडं महाराज दावं नाही, पण हे बांधतात. दोरे विण बांधिती. पाणी नाही, पण पाण्यात नसताना देखील, पाणी नसताना देखील बुडवलं जातं. जळे विण बुडविती. काय काय अवघडा करतात आता इथे सांगायला पाहिजे. अहो, चांगल्या मार्गाने लागले, हे भजन मार्गीचे मांग मार्ग. चांगलं काही करूच देत नाही. म्हणून जे ज्ञानोबरायांनी विचार सांगितलाय, जो भाऊबाबांनी तो तंतोतंत पाळला, तो आपण पाळला पाहिजे. या हिंस्र पशूंना जिंकण्याची भाषा करू नका. आजपर्यंत कोणी जिंकलेलं नाही. जिंकलाय कोणी? बरेच जण खेटायला गेले, पण ऐका, धडक मारली शंकरा, या कामाला जिंकू शकले नाही, आपण जिंकू. काम, क्रोध, लोभ हे जोपर्यंत आपल्या जीवनात आहेत ना, माऊली सांगतात, तोपर्यंत माणसाला चांगलं काही सुचत नाही. हे तिन्ही जीवी जव जागती, तवरी निकयाची प्राप्ती. माझे कानही नायकती देव. देव स्वतः अर्जुनाला सांगतात, अर्जुना, हे तिन्ही जोपर्यंत या जीवनामध्ये, या शरीरामध्ये जागे, तोपर्यंत चांगलं काही सुचत होत. म्हणून यांना जिंकण्याची भाषा करू नका. माऊली सांगतात, हे तो विषयाची दाट झाडी, रूपांतर शिवात झालं पाहिजे. आणि जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजेच रासलीला आहे, बाकी काही नाही. या गवळणी जीव होत्या, यांना भगवंताने त्यांचं स्वरूप दिलं, कृष्ण स्वरूप त्या झाल्या. ब्रह्मपदी त्या लीन झाल्या. त्या लीन झाल्या म्हणजे काय? ब्रह्म स्वरूप झाल्या. कृष्ण आणि गवळणी वेगळ्या राहिलेच नाही. याचं नाव आहे रासलीला. रासलीला. पण बाकीच्या गवळणी ज्या आल्या नव्हत्या, त्याही निघाल्या होत्या. चला बाई नंदावनी रासलीला पाव, नंदाची बाळ ज्या आल्या त्यांची ही अवस्था आहे. भगवंत त्यांना सोडून गेले. बरं, आता यांना सोडून गेले, नवल नाही, तिकडे राधेला कडेवर घेतलं. आता कडेवर घेतलेलं त्या राधेला भगवंत घेऊन चालले. राधेच्या अंतःकरणात अहंकाराने प्रवेश केला. बाकीच्या गवळीला सोडून मला जे केलं भगवंत घेऊन आले, त्या अर्थी सगळ्यात श्रेष्ठ असली पाहिजे.
हा अहंकार तिच्या ठिकाणी आला. देवाने तिला कडेवर होती खांद्यावर घेतलं आणि जशी खांद्यावर ती घेतली भगवंत तिथून गुप्त झाली. धापाक दिशी खाली 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 आणि जशी खाली पडली ती रडायला लागली. एवढंच नाही, तीही आता भगवंताच्या नावाने टाळू फोडते. किती वन वन वनवी वृंदावन हर हर राधेचं वाक्य आहे. राधा घनदाट अरण्यात भगवंताचा शोध घेतायत आणि बाकीच्याही जवळ शोध घेता घेता राधे जवळ आल्या. राधेला विचारतात, का ग तू तर कृष्णा बरोबर होती? तिने सांगितलं, येथवरी होता आतापर्यंत कृष्ण माझ्या बरोबर होते. माझ्या अंतःकरणामध्ये अहंकाराने प्रवेश केला, ते मलाही सोडून गेले. मग आता काय करायचं? राधा म्हणले, आता तिथे चला जिथून कृष्ण मला घेऊन आले होते. या बाकीच्या गवळणी आणि राधा तिथे आले. तिथे कृष्ण महाराज यमुनेच्या किनारी वेणू वाजवत होते. आणि तिथे आल्यानंतर महाराज त्या गवळणीने भगवंताच्या विरहामध्ये एक गीत, मंगल गीत गायलं. भागवतामध्ये त्याला गोपी गीत म्हणतात. जयति तेरिकं जन जन जनानाज श्रययति दयितदुष्टा दीता देवा, तू जन्माला येण्याच्या अगोदर हे व्रज पावन नव्हतं. देवा, तू जन्माला आला हे व्रज पावन झालं. आज तुझ्यामुळे इथे सर्व महाराज मंगल मंगल सर्व वातावरण आहे. आणि देवा, तू खुशाल आम्हाला या घनदाट अरण्यासमोर निघून गेला. जर सोडून जायचंच होतं या विराहामध्ये आम्हाला मारायचंच होतं, तर आम्हाला तेव्हा का वाचवलं? भगवंत म्हणजे कधी विष जला पेया त्यावेळी वाचवलं देवा. जेव्हा कालिया नागाच्या विषारी यमुना माता दूषित झाली होती, कालिया नागाचं मर्दन केलं, आमचे प्राण वाचवले. 12 गाव अग्नीतून गिळलास, आमचे प्राण वाचवले. इंद्राच्या कोपापासून आमचं रक्षण केले देवा. जर या विरहात आम्हाला असं मारायचं होतं देवा, आम्ही तेव्हाच मेलेलो बरं असतो असं म्हटले. आणि असं सांगतात, गवळणीचा हा विरह भगवंताला सहन झाला नाही. माग बघायचा उशीर, तुका म्हणे पाहिले एवढ्या आणि आल्यानंतर आता भगवंत सगळ्यात मध्ये उभे राहिले आणि पुन्हा रास मंडळ रचण्यात आलं. आणि मग राधा नाचे, कृष्णा नाचे, कोण कोण नाचायला आलाय बघा. ब्रह्मदेव स्वर्गातून आले, सत्यलोकातून भगवान शंकर कैलासातून आले. ब्रह्मा नाचे, शंकर नाचे, नाचे देव मनमोरा. भगवान शंकर आले पण तसे आले नाही, साडी घालून आले. गोपी होऊन यावं लागेल ना. भगवंत शंकराने साडी घालायला सुरुवात केली. पार्वती म्हणली, तुम्हाला काय डोकं आहे का? गावातले लोक काय म्हणतात? साडी घालतात म्हणजे तुम्ही पुरुष असून साडी घालू नका. भगवान शंकर म्हणले, तू काहीही बोल. आता कधी जेव्हा खाली रास लीला पाहिली, एक दिन ओ भोला भंडारी, एक दिन ओ भोला भंडारी, बनकर ब्रज पार्वती भी मना निहारी, पार्वती भी मना आले.
आले आणि मग ब्रह्मानाचे शंकर नाचे देवगण. ऐका, ही रासलीला नव्हती. या रासलीलेमध्ये जेवढे जीव आले होते त्यांचं रूपांतर कृष्ण स्वरूपात झालं. ही रासलीला आपण पाहिली. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबार कुमाई भरलं का चालू द्यायचं अजून. अगदी 5 मिनिटात कृष्णाच्या खोड्या सांग. 5 मिनिट लक्ष द्या. आता सगळ्यांना माहिती आहे आज कृष्ण चरित्र सांगायचं. हे कृष्ण चरित्रच झालं. चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा केले गोकुळाचा उच्चार करायचा. आणि आता ऐका, भगवान कृष्ण त्या ठिकाणी आता रांगायला लागले. रांगण्याचं वर्णन संत करतात. तळवे तळहात तळहात अरे बाबा, हे काल्याच्या कीर्तनाला 3 तास पाहिजे तेव्हा वेळ पुरवतो. विठ्ठल आता रांगत असताना भगवंताने रांगत रंगणी चोरी तलवली. चोऱ्या सुरू केल्या चोऱ्या. आणि एक गवळण येतात गाराने सांगते. गवळणी सांगती गारा रात्री बाई आला चक्रपाणी. काय केलं? खाऊनी दही दूध तुपलोनी अवघी पोडीली विरजणी. धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना. एक गवळणी गाराने सांगते. काही गवळणी म्हणल्या लहान 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 खोड्याकरी 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 काय काय जरा मुचा लराई चोरी करी दही 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 चोरी दही 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 घराच्या खोड्याकरी गाराने सांगतायत. पण यशोदा अशी खंबीर आहे. ती म्हणली तुम्ही किती गाराने सांगा, माझा बाळू माझा बाबड्या माझा कृष्ण तसा नाहीच. मग कसा आहे बाळ सगुण गुणाचे ताराने बाळ विशेष बघा काय फार सुंदर दिल्या. तुम्हीच खोड्या करता. तुम्ही लपवून याचा भवरा आळखेचा शारा. तुम्ही काय एका घरच्या तुम्ही 12 घरच्या 12 घे हो मला माहित नाही. आणि खरं सांगू का, गवळणीच खोड्या करायच्या. कृष्ण खोड्या करत नव्हता. गवळीने काय खोड्या करायच्या का करायच्या? कारण हा कृष्ण जर त्यांच्या घरी चोरी करायला गेला तर चोरी करत असताना कृष्णाचा ज्या माठाला ज्या मंथनीला हात लागायचा तिथलं दही दूध तूप लोणी बाबा कमी होत नव्हतं, वाढायचं. असं वाढवणारा चोर कोणाला नकोय. हात लावी तेथे वाढते नवनीत. नवनीत वाढवणारा चोर पाहिजे म्हणून खोड्या करायच्या. खोड्या काय करायच्या? कृष्ण जर गल्लीतून चालायला लागला ना, 4-5 गवळणी पाण्याला निघलेले आहेत. त्यातल्या महाराज सगळ्यांनी पदर घेतलेला आहे तोंडावर आणि एका गवळणी मधीच बोलावं. आता बघा 4-5 जण बरोबर चालेल आणि एखाद्याची चीड असू द्या एखाद्याची आणि उगा असं तोंड करायचं. आवाज बदलून भांड्यावर काय कळत का कोण बोलय कोण नाही. काळ्या माणसाला काळा म्हटलं राग येतो. कृष्णाने खाली वाकावं. गवळणी म्हणावं काळ्या तर खाली वाकावं. त्याच्या मागे दगड घेऊन मला काळ्या म्हणता का काय? खोड्या एवढ्या वाढल्या शेवटी काळ्याचा राग स्वतःलाच यायला लागला कृष्णाला. आईला विचारलं आई सगळं गाव मला काळ्या म्हणते. खरंच मी काळा आहे? जर मी एवढा काळा आहे, मी एवढा काळा ती राधा एवढी गोरी कशी? यशोमती मैया भोली लीला
लहान मुलाला कसं समजायचं यांनाच कळत. आईने समजा काय सांगितले बघा, कृष्णा अरे तू काळा आहेस ना, त्याचं कारण सांगू तुला. बोली बल खाती मैया ललको बताया, कारे कृष्णा तुझा जन्म रात्री 12 वाजता अंधारा झाला होता म्हणून तू काळा आहेस. अरे बाबा याचा अर्थ हा आहे जेवढे काळे असा अर्थ घ्यायचा का? आपल्याला पटू शकत नाही हे उत्तर, पण कृष्णाला पटलं, लहान मुलाला पटत. लाडला कन्हैया मेरा लाडला कन्हैया मेरा काली गवळणी खोड्या करायच्या हे सांगायचंय. आणि नेहमी खोड्या चालायच्या. शेवटी आईच म्हणली, कृष्णा खोड्या नको करू कृष्णा, काय आपल्या घरी कमी याचं खोड्या करणं बंद होत नाही, त्यांचं खोड्या सांगणं चालूच आहे. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके तोडिले, दया दुधाते बक्षिले, उलंडिले ताकाते. आता एक खोडी सांगतो आणि माझी कीर्तनाची खोडीच बंद करतो. ऐका, एक गवळण महाराज यशोदेच्या अंगणात उभी राहिली. यशोदा समोर उभी आहे आणि तिला बोलू लागली सकाळी सकाळी, यशोदे तुझ्या कृष्णाने फक्त माझ्या घरी येऊन दाखवावं, नाही त्याला माला मुद्द्यासह पकडलं, माझं नाव बदलून ठेवलं. कृष्ण महाराज जवळच आहेत. कृष्णाने पेंद्याला खुणावलं, हिचा घर नंबर मध्ये माहिती द्यावा. आणि मग घरी आता जायचे संध्याकाळी. त्या गवळीनं महाराज ती चॅलेंज कृष्णाला देऊन गेली. घरी गेली, संध्याकाळ झाली, तिचा पती रानातून गाई राखून आला. त्याला सांगितलं आज आपल्या घरी एक चोर येणार आहे, त्याला माला मुद्द्यासह पकडायचंय, दोघांनी जागायचंय आज. तो म्हटला अगं पण मी दिवसभर दमलोय, गुरा माग गाई माग पळून पळून दम, एक कर रात्री 12 पर्यंत मी जागतो, 12 नंतर तू जाग. दोघाच्या झोपा होते. 12 पर्यंत हा जागला बरं का. आणि 12 नंतर याची ड्युटी संपली. तिला उठवलं महाराज. अगं उठ. ती तशी उठत नव्हती, कारण ती थकली होती ना. सांगितलं ना बाजाराला गेली होती ती थकली होती मथुरेला जाऊन. आणि मग ती थकलेली आहे. सकाळी सकाळी महाराज, सकाळपासून संध्याकाळी आता 8-10 पर्यंत तिचे कामं चालायची. थकलेली ती गवळण. आणि आता जसं 12 वाजले, त्याची ड्युटी संपली, त्यांनी उठवलं. आणि उठल्यानंतर महाराज जांभळ्या देतच उठली. आणि उठल्यानंतर ती महाराज उठून बसली. जशी उठून बसली महाराज, ती म्हणली तुम्ही झोपा, मी माझी ड्युटी करते. तिथेच खांबाला टिकून बसली. आता झालं असं की ती चांगला ड्रायव्हर असू द्या, गाडी चालवणारा, मला झोपच येत नाही म्हणणारा असू द्या, मग पहाट त्याला डुकला लागतोच. मग महाराज ही गवळणीला डुकला लागला, तोपर्यंत कृष्ण आले. काय खायचं ते खाल्लं. मग जातानी या गवळणीची येणी आणि त्या बाबाची दाढी, दोघाची इतकी निबार गाठ मारली, कुणाच्याच बापाला सुटणार. आणि गाठ मारली. रात्रीच गोपाळाला सांगितले, गोपाळांनो वरच्या वाकड्या पेंड्या सुदामा श्रीदामा मधुमंगल ऐका, उद्या आपल्या गावामध्ये सकाळी 6 वाजता एक सोंग निघणारी. सोंग पेंड्या म्हणला, मग देवा डीजे लावायचा का? म्हणले डीजे नका लावू. मग काय करायचं? म्हणजे काही नाही, आपल्याकडून भाकरी करायच्या पराती घेऊन या सांगितलं महाराज. आणि मग वरच्या वाकड्या दोघाला नुसतं सांगितलं, तुम्ही दोघांनी समोर उभं राहायचं आणि काय म्हणायचं, हुर्या. ठरलं बरं का. आता ही गवळण प्रातःकाळी उठायची, झोपलीच प्रातःकाळी. 3 वाजता झोप लागली. 4 वाजता उठणारी गवळण पण 5:30ला तिचे डोळे उघडले. आणि जशी उठून बसली, आता उठून उभी राहणार इतक्यात त्याच्या महाराज तिच्या वेणीला झटका. आणि जसा हिच्या वेणीला झटका बसला, तिला वाटलं आपली वेणी कुठेतरी गुंतली की काय, म्हणून जोरात वळली तर त्या बाबाच्या दाढीला झटका. तो मला अरे झोप होती ना. हा एक तर 12 पर्यंत मी जागलोय म्हणले, आणि आता मला काय लगेच जायचं का काय राहणार, थोडा वेळ झोप. मग महाराज ती म्हणजे झोपता कसं हे बघा काय झालंय. बघितलं तर तिथे गाठ. आता गाठ महाराज त्यांनी प्रयत्न केले पण सुटता सुटी ना. आणि जुन्या काळातले लग्न, त्या काळात पाळण्यात लग्न व्हायचे, पाळण्यात. मग मोठं झाल्यानंतर कुणाची उंची किती वाढते काय सांगता येते का? अहो ही गवळण 7.5 फूट वाढली, 7.5 फूट उंची झाली याची.
आणि हा जो गोपाळ होता ना 3.5 फुटच राहिला. तो गडी काही तो टिल्या काही वाढलाच नाही. त्या टिल्याची काही उंची वाढलीच नाही. गवळण 7.5 फूट. आणि असं सांगतात पहिल्यांदा महाराज ती गाठ सोडण्याचा प्रयत्न करता गाठ सुटेना. तू म्हणला लाव बरं एकदाची काडी. ती म्हणली तुमच्या नाही नाही म्हणली ती काडी लावायची पण पहिली काडी तर बघ नाहीतर कापाला काहीतरी बघ. ती म्हणली बरं 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 ओट म्हणले घेऊन ये. तुमची कमालाची एकटीला कसं जाता येईल आता बांधलंय म्हणजे दोघाला जावं लागेल. पहिले तर हे सोंग घरातच मिरलं. जसं घरात मिरलं असं सांगतात. आता ती विळीने कापता कापेना. पहिले चाकून होते विळीने कापता कापेना पेटता पेटेना. शेवटी तो म्हणला आता कोर्टात गेल्याशिवाय पण तिथंच निकाल लागेल म्हणले. हायकोर्टात जाऊ आपण कृष्णाकडे. आणि जसं महाराज सोंग महाराज 5:30 ला उठलं 6 पर्यंत घरातच काहीतरी पण ते सुटता सुटेल. 6 ला जशी कडी वाजली आणि सोंग बाहेर आलं. पोरं तशा बाबतीत पोराने मला जे गाव जमा केलं सोंग पाहायला सगळं गाव जमा झालं. आणि ही यशोदेच्या अंगणात गेली. बाहेरूनच आवाज यशोदे बाहेर. यशोदा एकटी आली नाही कडेवर कृष्णाला घेऊन आली. जशी बाहेर आली काय म्हणणं गे म्हणले काल पण आली होतीस आज पण आलीच काय काय पाहिजे. काही नाही म्हटले आम्ही सर्व गवळणी मिळून काल ती कालचं सांगायला लागले. मी पुढे झाले आणि मी म्हटली होते गवळणीच्या पुढे येऊन की कृष्णाने माझ्या घरी येऊन दाखवावं नाही त्याला माला मुद्द्यासह पकडलं तर माझं नाव बदलून. यशोदा म्हटली मग काय केलंय कृष्णाने हे बोलायचंय. हिचं बोलणं चालू आहे. तिकडे भगवंताने पेंद्याला खुणवलं. पेंद्या म्हणला काय असं केलं. म्हणले तुझी आजी तपकीर ओढते ना रे. नस 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 का तपकीर तपकीर ओढते ना तपकीर. जांभले तपकिरीची डबी घेऊन ये. आता ती पोरग मारा तशा कामात पोरं पठायते. पेंद्या जो पळाला म्हातारीच्या खालून लगेच तपकीर आणली डबी. भगवंताला सांगतोय काय करायचंय काय नाही. तिची बोलती ना फडा तिच्या फेक म्हणले वर तिच्या नाकात गेली पाहिजे. तशाच बाबतीत पोरग पुढे गेलं जी तपकीर फेकली नस फेकली म्हणता त्या गवळीच्या नाकात गेली. तर तपकीर नाकात गेल्यानंतर काय होतं जांभळी जांभळी येत नाही मग काय येते शिंक येते नाही. आता शिंकेचे हरिबाबा मी 3 प्रकार पाहिलेत. पहिला प्रकार शिंकेचा झाली मोकळी. शेळी शिकली की माणूस काहीच कळत नाही. पहिला प्रकार झाली मोकळी. दुसरा प्रकार शिंकेचा कधी कधी चौथा 5वा पण गेर पडतो नाही. दुसरा प्रकार. आणि तिसरा हे ग बाई शेवटी कृष्णाच्या थोड्या यशोदेच्याही लक्षात आल्या. आणि यशोदेने सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन. आता भगवंताला सुंदर सजवलं महाराज. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठीदारी तसे सावळा इथं गेल्यावर भगवंत शांत बसले नाही. विटी दांडू चेंडू लगोरी नाना खेळ मांडलेला अनेक खेळ भगवंत खेळू लागले. खेळता खेळता गोपाळ म्हणले देवा 6 वाजलाय खांदी खेळायचे काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले करा. सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताने सांगितलं एकत्रित करा. भगवंत त्या सर्वांच्या शिदोऱ्या घेऊन मध्ये उभे राहिले. यशोदेने भगवंताच्या डब्यामध्ये माखण दिलं होतं लोणी. भगवंताने ऐका सर्वात मध्ये भगवंत उभे राहिले. ते दृश्य भगवान शुकदेवाने श्रीमद भागवतामध्ये वर्णन केले आहे. तसं मी तुम्हाला सांगतो. अगोदर अर्थ सांगतो. भगवान कृष्ण सगळ्याच्या मध्ये उभे राहिले. देव लोक स्वर्गातून तो प्रसाद घेण्यासाठी काला घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडे पाहत आहेत. मध्ये भगवंत उभे राहिले. गोपाळचे होते ना कमलाकार बसले. कमळाच्या पाकळ्या असतात ना तसे बसले. आणि बसल्यानंतर सगळ्यात मध्ये भगवंत उभे आहेत. डाव्या हातामध्ये असा लोण्याचा गोळा. ही जी फट आहे ना त्यामध्ये बोर आहेत. बोर खाण्याची फळं आहेत. असा लोण्याचा गोळा डाव्या हातामध्ये. इथे जे बगल आहे त्यामध्ये महाराज गाईचं शिंग आहे. वेताची काठी आहे. अजून म्हणले कमरेला पितांबर बांधलाय
आणि त्याच्यामध्ये बासरी खोवलेली आहे आणि हसत भगवान कृष्ण गोपाळांना काळा वाटतायत आणि आलेले जे काही स्वर्गातले देव लोक आहेत त्यांना वाकुल्या दाखवून त्यांच्याकडे हसतायत. बघा कसं वर्णन आहे. विभ्रद वेणू जठर पटयो शृंगवेद्यैचे कक्षे वामे पानो मसून कवलौ तत्फलानि अंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासय नर्मविस्मये स्वर्गे लोके विशदि बुधे यद्यभुवालगिरि गोपाल पुंडलिक वरदा